इझिरित्या हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा मित्रांनो, 250 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर तास. काय करायचं मित्रांनो, सर्वप्रथम तर जे आपल्याला 72 किलोमीटर तास दिलाय ते लिहायचं आणि यापुढे शून्य द्यायचं आणि याला 36 घ्यायचं. आता हे कशासाठी मित्रांनो, हे शून्य का दिलं आणि 36 का घेतलं हे तुम्ही विसरून जा, कारण तुम्हाला हे कुठे शिकवायचं नाही मित्रांनो. एक्झाम मध्ये जाऊन तुम्हाला फक्त प्रश्न टॅकल करून यायचं आहे. आता काय करायचं, आपण किलोमीटर पुढे शून्य द्यायचं, याच्यासाठी 36 घ्यायचं. आता बघा मित्रांनो, ते 36 सेकंदात ओलांडते, याचा अर्थ ती स्वतःची लांबी आणि त्या रेल्वे पुलाची लांबी अशी एकंदरीत 30 सेकंदात ओलांडते. आपल्या कन्सेप्टनुसार जी काय एखाद्या पुलाला कशाला आपण ओलांडत असेल तर ती स्वतःची लांबीला ओलांडते आणि पुलाच्या लांबीला ओलांडते. आता आपण त्यांची एकत्रित लांबी करून घेऊया मित्रांनो, 30 सेकंदसाठी किती. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण मानून घ्यायचा. आता हे सॉल्व्ह करायचं मित्रांनो. 18 दूनी 36, 18 1 18, 18 2 36, 38 54, 18 चौक 72 हे शून्य. आता बे 1 बे, बे 2 4. आता बघा मित्रांनो, हे 1च्या 20 पट आहेत, तर आपलं त्यांची लांबी सुद्धा याच्या 20 पट असणार आहे. म्हणजे 30 गुणिले आपण 20 केलं तर आपल्याला 3 दुने 6 हे शून्य, म्हणजे 600 मीटर मिळालं मित्रांनो. बघा आता हे 600 मीटर काय आहेत मित्रांनो, एक रेल्वेची लांबी प्लस त्या पुलाची लांबी असणार आहे. आता बघा आपल्याला प्रश्नामध्ये रेल्वेची लांबी 250 मीटर दिली आहे आणि रेल्वेची आणि पुलाची लांबी त्यांची एकत्रित लांबी 600 आहे. याचा अर्थ आपण जर का यांच्या एकत्रित लांबी मधून जर का आपण रेल्वेची लांबी मायनस केली तर आपल्याला पुलाची लांबी ही मिळून जाईल. आपण जर हे मायनस केलं 10 तून 5 गेले 5 1 आणि 3, तर आपलं उत्तर येणार आहे 350, जे की आपल्याला बघा ऑप्शन क्रमांक